कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संचलित विद्यार्थी वसतिगृह मुलुंड येथे आज भव्य रोजगार मेळावा होतो आहे। वसतिगृह आजी माजी विद्यार्थी परिषद यांच्यामार्फत भव्य रोजगार मेळावा, याला उदंड असा प्रतिसाद युवतींचा। अशा प्रकारे आता रजिस्ट्रेशन सुरू आहे। आपले युवक सर्व कार्यकर्ते, वरिष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। सर्वजण उपस्थित नाश्ता करून त्यानंतर रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल। महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि थोर आद्य समाज सुधारक शाहू महाराज यांना वंदन करतो। कुणबी समाजवादी संघाचे संस्थापक कैलासवासी माळी गुरुजी, थोर समाज नेते आदरणीय कैलासवार विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। अनिलजी नवगणे साहेब, त्याचप्रमाणे कुणबी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री तोरसकर साहेब, उमाश्रे सरचिटणीस आणि खजिनदार शिर्के साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले निखिल सर या सर्वांचं आणि या सभागृहात उपस्थित असलेले संघाचे प्रतिनिधी, शाखा तालुक्यांचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व उमेदवार, युवक युवती आणि पालक वर्ग, आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात या सर्व त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी 7 कंपन्यांचे HR आलेले आहेत आणि 1-2 रस्त्यामध्ये आहेत, ते पण येतील। साधारणपणे 10 कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। ज्यांचं चर्चा झाली त्यानुसार ते 7 कंपन्यांचे प्रतिनिधी, HR ऑफिसर्स या ठिकाणी आलेले आहेत। त्या सर्वांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। मित्रो, या मेळाव्याला आपण कुणबी समाजवादी संघाच्या वसतिगृहाच्या या इमारतीत बसलेलो आहोत। समाजातील गरीब, होतकरू आणि मुंबईत ज्यांना राहायला जागा नसलेले विद्यार्थी येथे राहतात। आपणास माहीत असेलच की 14 जानेवारी 2024ला या वास्तूचं उद्घाटन झालं। या वर्षीची पहिली बॅच आहे या वसतिगृहातली। साधारणपणे 51 विद्यार्थी या वसतिगृहामध्ये वर 4थ्या 5व्या 6व्या माळ्यावर शिक्षण घेत आहेत। त्यांची राहायची व्यवस्था या आपल्या संस्थेने केलेली आहे। त्याचप्रमाणे समाजाचं कार्यालय परेल येथे आहे, वाघेवाल बिल्डिंग, आणि या परेल येथील समाजाच्या कार्यालयाच्या बिल्डिंगमध्ये वाघेवालमध्ये 1971ला समाजाने या समाजातील गरीब आणि होतकरू तरुणांना शिक्षण घ्यायचं आहे पण ज्यांना राहायला जागा नाही अशा विद्यार्थ्यांसाठी 1971ला एक फ्लॅटमध्ये वसतिगृह सुरू केलं। 780 स्क्वेअर फीटची जागा होती आणि 1971 पासून आज त्या परळचं वसतिगृह आजही चालू आहे। आज मॅगझिन फ्लोअरला आहे, पण 55 वर्ष झालेली आहेत। या 55 वर्षामध्ये या वसतिगृहातून शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, CA, कॉस्ट अकाउंटंट, ॲडव्होकेट,
सरकारी कार्यालयामध्ये, प्रायव्हेट कार्यालयामध्ये, बँकांमध्ये अधिकारी, व्यवस्थापक, त्याचप्रमाणे शिक्षक, बिझनेसमॅन असे वेगवेगळे या साधारणपणे 500 550 विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करून गेलेले आज ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त कार्यरत आहेत. 1985 साली आम्ही परळचं वसतिगृह होतं. त्या वसतिगृहामध्ये आजी माझी विद्यार्थी संघटना असं आम्ही एक संस्था सुरू, रजिस्टर म्हणण्यापेक्षा अशी एक संघटना सुरू केली होती. स्पेसिफिक उद्देश होता की जे विद्यार्थी आहेत, आजी विद्यार्थी, त्यांच्या काही अडचणी असतील, गरजा असतील तर त्या सोडविणे आणि परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे अशाच याच्यासाठी होती. 8-10 वर्ष चालली आणि 1917 साली परत एकदा डॉक्टर रोहिदास दुसार साहेब आणि आमचे उपाध्यक्ष डॉक्टर गजमल साहेब यांच्या प्रयत्नाने ही या आजी माझी विद्यार्थी परिषद अशा प्रकारे कुणबी वसतिगृह आजी माझी विद्यार्थी परिषद अशा प्रकारचं नामकरण करून परत एकदा 2017ला सुरू केली. या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या गरजा आणि परस्पर स्नेह संबंध आणि वर्षभरात एखादं गेट टुगेदर किंवा शिबिर एवढंच करायचो. मात्र यावर्षीचं जे गेट टुगेदर झालं त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचार मांडले आणि की संघाचे जे प्रश्न आहेत, समाजाच्या ज्या अडचणी आहेत ते समाज सोडवते. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या शाखा आहेत. मग असं ठरलं की आम्ही फक्त एज्युकेशन आणि रोजगाराचा प्रश्न आज ज्वलंत आहे आणि त्याच्यावरच या आजी माझी विद्यार्थी परिषदेने काम करायचं असा एक धोरणात्मक निर्णय या परिषदेत घेण्यात आला आणि त्यानुसार याच्यामध्ये 5-6 मीटिंग झाल्या आणि ही जी आजचा रोजगार मेळावा तो जो आहे तो संपन्न होतोय. त्या कालावधीमध्ये आम्ही बरेचसे ज्या संस्था आहेत, अधिकारी आहेत त्यांच्याशी भेटलो आणि हा कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून आपण ते आयोजित केलेला होता आणि तो आज या ठिकाणी संपन्न होतोय. मित्र, आजी माझी विद्यार्थी परिषदेचे आमचे अध्यक्ष आहेत डॉक्टर दुसार साहेब, माझी ACP आहेत. ते आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत कारण आपल्याला माहीत असेलच की सध्या पोलीस साहित्य अकादमी यांचं 2 दिवसाचं यशवंतराव चव्हाण सभागृह नाशिक इथे संमेलन सुरू आहे आणि दुसार साहेब त्या संमेलनामध्ये आहेत. सकाळी त्यांचा मला फोन आला होता. दुसार साहेब ज्याप्रमाणे वयाच्या एकात येणार होते, मात्र तब्येतीच्या कारणाने ते चिपळूण स्थित असतात. तब्येतीच्या कारणास्तव ते आज येऊ शकले नाहीत. मित्र, आजच्या या गेट टुगेदर मेळाव्याला काल दुपारी 2 वाजेपर्यंत 370 गरजू युवक आणि युवतींनी आपल्या नावाची नोंदणी जो आपण गुगल ॲप तयार केला होता त्याच्यावर केलेली आहे. याबाबत या 370 मध्ये साधारणपणे 50 आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही असे साधारणपणे 51 विद्यार्थी जण आहेत ते यायची शक्यता आहे. रजिस्ट्रेशन झालेल्या 370 मध्ये साधारणपणे 57% पदवीधर आहेत. 370 मध्ये 57% पदवीधर आहेत, 10% पोस्ट ग्रॅज्युएट आणि द्विपदवीधर असं क्वालिफिकेशन आहे. HSC ते ग्रॅज्युएशन साधारणपणे 26% आहे आणि मग उर्वरित जे आहे डिप्लोमा, IT अशा प्रकारचं त्यांचं जे 370 जण ज्यांनी नावं नोंदवले त्यांचं क्वालिफिकेशन आहे. याच्यामध्ये 44% युवती आहेत आणि 56% युवक आहेत. असा जो आम्हाला डेटा जो आम्ही कलेक्ट केलेला आहे त्याचा ॲनालिसिस अशा प्रकारे आहे. आज या ठिकाणी
10 कंपन्या दादर मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, युनिकेअर हेल्थ सेंटर, टेली परफॉर्मन्स अशा प्रकारच्या 10 कंपन्या आहेत. जे मार्गदर्शन आहे ते सरोसे सर आणि काही प्रतिनिधी आपल्याला करतील. धन्यवाद. या ठिकाणी पोलीस सरकारी काउन्सिलचे अध्यक्ष उपस्थित झालेले आहेत. मी खांबे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचाही सत्कार करावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ते निखिल सर आलेले आहेत. मी खांबे सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. इकडे पुढे गेला. श्रीयुत पाकळे साहेब यांना विनंती करतो की आपण वने साहेबांचं स्वागत करावं. उपाध्यक्ष आपण आमचे उपाध्यक्ष उदय खडके साहेब यांचं स्वागत करावं. खजिनदार राहिलेत ना, खजिनदार सहसचिव. माननीय संघाचे खजिनदार शिर्के साहेब यांचा सत्कार माननीय उमाश्री सहसेक्रेटरी उमा साहेब यांचा सत्कार डॉक्टर सागर माननीय सोनीम साहेब सुधीरजी विद्यार्थी सुधीरजी बँकेचे उपाध्यक्ष माननीयजी परशुरामजी करावडे साहेब आले त्यांचा सत्कार आमचे दीपक चव्हाण साहेब आनंद त्यांचंही आपण स्वागत करू. या व्यक्तीच्या राजेश जेठालाल अय्यर सर, सायली सावंत, चिविलकर साहेबांच्या हस्ते मंगेश जाधव, अजितजी उंडे, सुस्मिता कोटक, शोभनाथजी राकेश अय्यर है फ्रॉम शुभ लाभ से. हमारी अंधेरी में रिक्रूटमेंट एजेंसी है
बेसिकली हमें मोस्ट ऑफ बैक ऑफिस एज अकाउंटेंट ऑपरेशन एग्जीक्यूटिव MIS ये सब की रिक्वायरमेंट होती है. नॉट ओनली मुंबई, हम पैन इंडिया पे भी वर्क करते हैं. तो इंक्लूडिंग इंजीनियरिंग जो ITI डिप्लोमा कैंडिडेट्स है वो हमें सबसे ज़्यादा रिक्वायरमेंट होती है. थँक्यू. पीजी आहोत तर आपण या 2 कंपन्यांसाठी जाऊ शकतो. तर ऍटलीस्ट ते नोट डाऊन करून ठेवा आणि 2-2 मिनिटं ते घेत आहेत आणि याच्याला. Okay, so myself Saili and I am from recruitment team of Mahindra Integrated Business Solution. ही 100% group company आहे Mahindra and Mahindraची. So basically you will be working on the payroll of MIBS. You will be deputed to a client location Mahindra Defense for the project of Maharashtra Police Emergency Helpline number. डायल 112 हा सगळ्यांना माहिती असेल. 100 नंबर. आपल्यावर कुठली परिस्थिती आली, कुठे ऍक्सिडेंट झालाय, चोरी झाली आहे, मारहाण झाली, आपल्याला पोलीस मदत हवी आहे, 112 डायल केला की तो आपला इथे कॉल येतो. तो कॉल तुम्हाला अटेंड करायचा आहे आणि तो पुढे पोलिसांना डिस्पॅच करायचा आहे. ओके, सो यू बी वर्किंग विथ 2 ब्रांच, फर्स्टली महाराष्ट्र पोलीस अँड महिंद्रा. ओके, आपल्याला ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे आणि मॅक्स एज टू बी 29 एंड बिलो. ओके, थैंक यू. इतना अच्छा आप लोगों ने हमें ये अवसर दिया. दूसरी बात, मेरा नाम अनाया है, सिक्योर जॉब्स रिक्रूटमेंट के थ्रू आई हूँ मैं. हमारे पास मल्टीपल ओपनिंग्स है, लाइक मल्टीपल कंपनीज है जिसके लिए हम वर्क करते हैं, लाइक वॉइस प्रोसेस प्लस नॉन वॉइस प्रोसेस, ईमेल एंड चैट की प्रोसेस, फाइनेंस एंड अकाउंटिंग एज वेल. सो इसके लिए बेसिकली आपको 12 मैंडेटरी है और 18 एज इज मैंडेटरी. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माझं नाव वसिफा आहे. आम्ही जी हायरिंग करत आहोत ती ICICI बँकसाठी करत आहोत. तर आम्हाला जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये मोस्टली ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसुद्धा म्हणजे अप्लाय करू शकतात. सेकंड थिंग, याच्यामध्ये ब्रांच बँकिंग आहे, प्लस बॅक ऑफिससाठी आम्ही हायरिंग करत आहोत. आणि लोकेशन तुम्हाला भेटतील अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, मुलुंड. त्याच्याशिवाय सेंट्रल लाईन पूर्ण, वेस्टर्न आणि पॅन इंडियावर सुद्धा आम्ही काम करत आहोत. ठीक है, थैंक यू सो मच. धन्यवाद. मैं HDB फाइनेंस से आया हूँ. मेरे पास जो ओपनिंग्स है अभी HDB फाइनेंस में लाइक होम लोन डिपार्टमेंट में है और पैन इंडिया में है, बैक ऑफिस में है, अकाउंट्स में है, क्वेरी हैंडलिंग में है, प्लस पैन इंडिया में जहाँ पर भी है. इंटरव्यू लोकेशन अपना अंदर ही रहेगा, बट जो नियर बाय HDB फाइनेंस का ब्रांच रहेगा आपकी नियर बाय में, वही आपको ब्रांच दिया जाएगा. प्रॉपर HDB फाइनेंस का पेरोल है और जो सैलरी आती है HDB फाइनेंस से ही आती है. और ग्रेजुएशन मैंडेटरी है. बैक ऑफिस के लिए HSC रहेगा, चलेगा, बट एडवांस एक्सेल MIS आना जरूरी है उसके लिए. अकाउंट्स के लिए टैली, GST एक्सेट्रा. थैंक यू. सर सुष्मिता एंड मैं कोटक बैंक से हूँ. इन माय ब्रांच आई हैव ग्रेजुएशन, मतलब जिनके ग्रेजुएशन कंप्लीट होते हैं उनको हम मैंडेटरी करते हैं. एंड उनके अलावा भी हमारे पास बैक ऑफिस, बैक हैंड एंड अदर कंपनीज भी है. बट आपको जो हमारे कोटक बैंक से जो सैलरी आती है वो कोटक बैंक देती है. एंड जो लोकेशंस रहते हैं From Teleperformance HR department, we have openings for data entry, back office, email chat process, all banking payrolls, and shift timings would be general 9:30 to 6:30 and Sunday weekly off. Thank you. Education HSC is okay. जॅकेटे ग्रुप हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 70च्या प्लस शोरूम्स आणि सर्व्हिस सेंटर अवेलेबल आहेत आमचे. तर मला सेल्सची रिक्वायरमेंट आहे, सेल्स प्लस कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह. मला एज्युकेशनची रिक्वायरमेंट असेल 12वीच्या पुढे आणि सेल्ससाठी स्पेसिफिक ग्रॅज्युएशन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे 4 टोटल कंपन्या आहेत, महिंद्रा, रेनॉल्ट, होंडा आणि किया. या 4 व्हीलरच्या 4 कंपन्या आहेत. जर कोणाला रिक्वायरमेंट असेल तर आम्हाला तुम्ही व्हिजिट करू शकता. बेसिक पनवेलला अवेलेबल आहे. कुणबी समाज संघ मुंबई यांनी आयोजित खूप छान उपक्रम केला. मला अचानक एक पोस्ट आली आणि कन्हा सरांशी माझं कम्युनिकेशन झालं. तर सगळ्यांचे खूप खूप आभार मला बोलवल्याबद्दल. माझी कंपनी युनिकर हेल्थ सेंटर, आम्ही ऑल इंडियामध्ये मेडिकल कॅम्प्स करतो आणि मला जी रिक्वायरमेंट आहे 12+ रिक्वायरमेंट आहे. त्याच्यामध्ये हेल्थ ॲडवायझर, कॅम्प असिस्टंट, मॅनेजमेंट, ट्रेनिंग मॅनेजमेंट, सुपरवायझर्स, डेटाबेससाठी पाहिजेत. पूर्ण मुंबईमध्ये शाखा आहेत, वसई, बोरिवली, दादर, घाटकोपर, विक्रोळी, ठाणे, कल्याण
आणि मुंबईच्या बाहेर जर का कोणाला अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर मला येऊन भेटा. थँक्यू. संघाचे सरचिटणीस श्रीयुत वणे की त्याने 2 मिनिटं या ठिकाणी संबोधित करावं. उशीर झालाय पण आपण समाजोन्नती संघ मुंबई या संस्थेच्या अधिपत्याखाली कुणबी विद्यार्थी वसतिगृह आजी माजी विद्यार्थ्यांनी रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुणबी समाजोन्नती संघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अनिलजी नवगणे साहेब, कुणबी सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय श्री चिवळकर साहेब, कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री उदयजी कटे साहेब, ॲडव्होकेटजी अवधूतजी तोरसकर साहेब, खजिनदार महेशजी शिर्के साहेब, संजयजी उमासरे सहचिटणीस, माधवजी कांबळे सहचिटणीस आणि विद्यार्थी परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले समाजातील विविध शैक्षणिक दृष्टीने चांगल्या तऱ्हेची प्रगती साधली परंतु रोजगाराच्या माध्यमातून आपण ज्या प्रतीक्षेमध्ये आहोत असे सर्व तरुण तरुणी, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय. समाजातील मुलं चांगल्या तऱ्हेने शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षित होत आहेत, परंतु रोजगाराची बाब ही अत्यंत अडचणीची दिवसेंदिवस होत चालली. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते आणि अशा वेळेला कुणबी समाजोन्नती संघाच्या अधिपत्याखाली या विद्यार्थ्यांनी या समाजाच्या हॉस्टेलमध्ये शिक्षण घेतलं. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम करून शेवटी समाजाचं आपलं ऋण या दृष्टीने या आजी माजी विद्यार्थ्यांनी हा जो रोजगारांसाठी बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी जो हा कार्यक्रम घेतलाय, मी सर्व आजी माजी विद्यार्थ्यांच्या टीमला मनपूर्वक धन्यवाद देतो. एक चांगला योग घडून आलेला आहे. या ठिकाणी संघाचे सन्माननीय माजी सरचिटणीस तोरसकर साहेब आहेत, सर्व शाखांचे पदाधिकारी आहेत. बरेच वर्षानंतर कुणबी बँक आणि संघ याच्यामध्ये असलेला दुरावा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे दूर होण्याची एक चांगली या ठिकाणी योग घडवून आणलेली आहे माझ्या विद्यार्थ्यांनी. मित्रांनो, कुणबी समाजोन्नती संघ ही मातृसंस्था 1920 साली स्थापन झालेली आहे. 105 वर्षाची प्रदीर्घ अशी वाटचाल करत असलेली ही संस्था आज मुंबईमध्ये परेल सारख्या ठिकाणी या संस्थेची कार्यालयाची ग्राउंड प्लस 3 माळ्याची एक प्रचंड मोठी इमारत आहे. हे हॉस्टेल या संघटनेचा एक भाग आहे. गेल्याच वर्षी 2024 ला या इमारतीच्या सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हॉस्टेल सुरू झालेल्या या हॉस्टेलमध्ये साधारण 100 विद्यार्थ्यांना, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे. दुसरं एक हॉस्टेल आहे ते परेल आहे, तिथं फक्त 20 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आहे. जे विद्यार्थी ज्यांना मुंबईमध्ये राहण्याची कुठेही व्यवस्था नाही परंतु शिक्षण घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी मुंबईमध्ये यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्व समाजातल्या सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे. एक समाजाने तुमच्या समोर एक चांगल्या पद्धतीचं अद्ययावत सुविधा आणि सुसज्ज असं हे वसतिगृह निर्माण केलेलं आहे. यासाठी आपल्या जवळच्या असलेल्या काही विद्यार्थ्यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे, त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यायची आणि या हॉस्टेलचा आपण सर्वांनी चांगल्या तऱ्हेने लाभ घ्यायचा आहे. हॉल हा जो हॉल आहे या विद्यार्थ्यांच्याच एकंदरीतल्या बाबीसाठी आपण निर्माण केलेला आहे आणि तो आम्ही वेगळ्या पद्धतीने भाडे तत्वावरती देतो. समाजातल्या अनेक समाज बांधवांनी, बंधू भगिनींनी या हॉलच्या माध्यमातून प्रतिसाद द्यायचा आहे. जास्तीत जास्त या हॉलमध्ये कार्यक्रम घेण्याच्या अनुषंगाने संघटनेला आणि या व्यवस्थापनाला सहकार्य द्यायचं आहे. आपला समाज आहे आणि समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, ही भावना जशी आमच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रुजवून एक चांगल्या पद्धतीचा एक कार्यक्रम आपल्या समोर ठेवलेला आहे आणि याच भावनेतून तुम्ही सर्वांनी एक समाजाचे घटक म्हणून उच्च शिक्षण घेऊन आता तुम्ही एक चांगल्या पद्धतीच्या रोजगाराच्या माध्यमातून ज्यावेळी कामाला लागाल, मागे वळून पाहताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून त्या दृष्टीने आपल्याला पुढच्या आयुष्याची वाटचाल करायची. विसरू नका कधी समाजाला.
ज्या समाजात आपण जन्म घेतलाय, मोठं केलंय, त्या समाजाचे ऋण फेडायला कधीही विसरू नका. सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा चांगला कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आज माझ्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु. धन्यवाद. मार्गदर्शन करते कुणबी बँकेचे नमस्कार. आज रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने कुणबी सामाजिक संघाचे आदरणीय अध्यक्ष नवगणे साहेब, सेक्रेटरी वने साहेब, खजिनदार शिर्के साहेब, तसेच उपाध्यक्ष कटे साहेब, तोरसकर साहेब, उमासरे साहेब आणि सर्व संघाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे माजी पदाधिकारी, आमच्या बँकेचे संचालक, उपाध्यक्ष आणि सर्व आजी माजी विद्यार्थी आणि आपण जमलेले सर्व उमेदवार म्हणावे लागेल जे नोकरीसाठी आपण इच्छुक आहात आणि त्यासाठी आजी माजी विद्यार्थी परिषद आहे, आमचे कान्हासाहेब आहेत त्यांनी आणि सर्व सहकारी संजय गोंधळी आणि सर्व वस्त्रीबाबतले माजी विद्यार्थी आहेत त्यांनी अथक प्रयत्न घेतलेले आहेत. डॉक्टर सागर सानप आहेत आणि याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे. याचा लाभ सर्वांना होईलच आणि एक आपली सामाजिक संघटना आहे त्यांनी आज त्यासाठी हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यासाठी आपण सर्व आलात आणि हा चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्याबद्दल आजी माजी विद्यार्थी परिषदेचे धन्यवाद आणि सर्वांना जे उमेदवार आहेत त्यांना आजच्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्गदर्शन करतील किंवा विचार मांडतील संघाचे अध्यक्ष श्रीयुत नवगणे साहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक हो. आजच्या या कुणबी समाजयुक्ती संघ संचालित आजी माजी विद्यार्थी संघटनेचे, कुणबी समाजाचे आजी माजी सर्व विद्यार्थी आज कुणबी समाजाच्या मुलांसाठी रोजगार मेळावा आयोजित केले. त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले संघाचे सेक्रेटरी आमचे सहकारी वने साहेब, कुणबी बँकेचे अध्यक्ष चूरकर साहेब, उपाध्यक्ष उदयजी कटे, तोरसकर साहेब, खजिनदार महेशजी शिर्के, सह सेक्रेटरी वने उमासरे साहेब, माधवजी कांबळे, संघाचे आत्ताचे असलेले सदस्य आणि माजी सेक्रेटरी तोरसकर साहेब, मधुकर तोरसकर साहेब आणि खऱ्या अर्थाने आता आजी माजी सर्वच पदाधिकारी आणि या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी परिषदेचे माजी सर्व विद्यार्थी, खास करून आमचे सुरेशजी कानन साहेबांनी 1.5 महिन्यापूर्वी मला कल्पना दिली की अध्यक्ष साहेब आपल्याला आपल्या कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे 10वी 12वी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ज्या कॉलेज प्रमाणे रोजगार निर्मितीसाठी आजी माजी विद्यार्थ्यांचं आमचं म्हणणं आहे की एखादं मेळावं झालं पाहिजे आणि त्यातून आपल्या कुणबी समाजातील तरुणांना कुठेतरी एक स्टेज दिलं पाहिजे. मुंबईमध्ये खूप कंपन्या आहेत, त्या कंपन्यांच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध आहेत, परंतु आपल्या मुलांना योग्य ती वाट दाखवणं आपल्या सर्वांना गरज आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला म्हणून या ठिकाणी घ्यायचं आहे. मी तेव्हाच सांगितलं की तुम्ही जे काय हे कराल शेवटी सर्वजण आपल्या कुणबी बांधवाच्या साठीच हे सारी गोष्टी आपण करता. नक्कीच हॉल असेल, जी व्यवस्था लागेल
आणि संघाकडून जी मदत लागेल ती मदत तुमच्या पाठीशी ठामपणे उभी करण्याची ताकद आम्ही तुम्हाला देऊ. आणि मग त्यानंतर मीटिंग आली. त्या मीटिंग मध्ये सर्वांना सांगितलं, तेव्हा तर खूप लेट झालं, कारण साहेब माझ्यावर चिडले, पण थांबा म्हटलं, थोडंसं विषय थोडं लेट घेत होत होतं. परंतु आज सर्व बघितल्यानंतर जवळजवळ 350 मुलांचं ऑनलाईन आणि 70 मुलं ऑफलाईन, 370 मुलं ऑनलाईन आणि ऑफलाईन 50 मुलं ऑफलाईन. ते जवळजवळ 400-450 मुलं आज या कुणबी समाजाच्या एक हाकेला आपण आज हाक मारली, पण कितीतरी मुलांना आज रोजगार आपण तयार करून देणार आहात. हे समाजातील बांधव, हे समाजाचे विद्यार्थी उद्या मोठ्या प्रमाणात जर समाजाचे आजी माझे विद्यार्थ्यांनी केलंय तर पुढे तेही विद्यार्थी आपल्या माध्यमातून, कारण की आताचे तरुण भविष्यातले कुणबी समाजाच्या संघ असेल, हे सारी बँक असेल, हे सर्वच गोष्टी हे चालवण्याचे काम हे कुणबी समाजाचे आजचे विद्यार्थी भविष्यात करणार आहेत. आज तुम्ही जर माझे आजी विद्यार्थी घेतलेत तर 40-40, 50-50 वर्षापूर्वी शिक्षण घेतलेले विद्यार्थी त्या संघामध्ये, काही मुंबईमध्ये पूर्वी राहायचं म्हटल्यावर आपल्या समाजाच्या लोकांना रूम नसायची, कुठेतरी फुटपाथ खाली कुठेतरी एखाद्या इथं राहण्यासाठी. मग त्या टायमाला आदरणीय माळी गुरुजी असतील, वाजे साहेब असतील, त्यानंतर पेजे साहेब असतील, ह्या सारे जे आपले पूर्वज आहेत. तर त्याच्यामध्ये वाजे साहेबांनी समाज संघाची स्थापना केली माळी गुरुजींनी, आणि त्यानंतर आपले वाघे साहेबांनी बऱ्याच या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिले. पेजे साहेब असते, ह्या सर्वांनी ही इमारत त्या टायमाला पूर्ण केली. आणि मग तिथं आपली मुलं कशी जास्तीत जास्त राहतील, आपल्या मुलांच्या शिक्षणाचं मुंबई सारख्या ठिकाणी कशी सोय होईल. पूर्वी आता कॉलेजेस प्रत्येक गावागावात मध्ये कॉलेज, तालुक्यामध्ये कॉलेज झालेले आहेत. पूर्वी तशी व्यवस्था नव्हती. मुंबई या ठिकाणीच कॉलेज असायचे. मग पुढचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मुंबईला राहणार कुठे. तर त्या टायमाच्या आपल्या सर्व पूर्वजांनी त्या टायमाला ही व्यवस्था करून ठेवली. म्हणून आज प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरी ठिकाणी पाहिजे तो कॉलेज, जो शिक्षण घ्यायचं आहे ते आपल्या जवळच आताची तयारी झालेली आहे. परंतु पूर्वी असं काही नव्हतं. आणि मग त्या टायमाला झालेला हे सारी गोष्ट आज जवळजवळ आजही त्या परेसारख्या ठिकाणी 20 विद्यार्थी तिथून शिकतात. इथे 60 जणांचे 100 लोक ह्या मुलुंड या ठिकाणी मुलांची व्यवस्था आहे. समाजाच्या आम्ही सारी मंडळी आहोत, विद्यार्थी संघटना आहे. हे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करून आम्ही तुम्हाला व्यवस्था करू. परंतु उद्या तुम्ही नोकरीला जाल, उद्या आणखीन पुढे जाल, पण समाजाचे ऋण प्रत्येकाने विसरता कामा नये या दृष्टिकोनातून आपण हे करा. आज जवळजवळ कंपन्या 13-14 कंपन्या आज इथे आलेल्या आहेत. खूप साऱ्या मुलांना आज नोकरीचे सर्टिफिकेट मिळतील. त्या क्वालिफिकेशन प्रमाणे ज्यांना तिथे हे असेल अशी उपलब्ध करून इथे आपल्या समाज बांधवांनी या कंपनीच्या माध्यमातून दिलेली आहे. परंतु आपली कुठे नेमकं काय, आपण कुठे जॉब करू शकतो, आणि सर्व आज कंपन्या इथं आले. तुमच्या मुलांच्या प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी जॉब दिला जाईल. मग मुलुंड असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, दादर असेल, तिकडे कल्याण, डोंबिवली अशा ठिकाणी नोकरीची ही सुविधा आज दिलेली आहे. मी तर म्हणेन एक सुवर्ण संधी आहे. या सुवर्ण संधीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्या आयुष्याचं आपल्या आई वडिलांचं भाग्य उजळ काढण्यासाठी आज आपण पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे जसं तुम्ही जाल तसं भविष्य तुमचं वाढणार आहे. मी आज शिवरकर साहेब, आमचे वने साहेब बोलले, काय जे असतील आज आपण दोघं एका व्यासपीठावर 2 ह्याचे काही माळी गुंतीने लावलेले 2 रोपटे आहेत. ते 2 रोपट्यातल्या काय मध्यापर्यंतला काय झालं असेल. मागच्या टायमाला आम्ही सारी मंडळी बसलो होतो, तुम्ही नव्हतात, पण आपण दोघांनी हातात गेलं तर समाज हा एक दिशेने एका वाटेने जाण्याच्या दृष्टिकोनातून हे आहे. म्हणून जे असेल उद्या आपल्यानंतर समाज आपल्याकडे या दिशेने बघायला पाहिजे की नाही,
आज ही लोक अध्यक्ष म्हणून राहिली, जे काय होतं ते मिटलेलं आहे. आणि अशाच दृष्टिकोनाने, कारण शेवटी समाजाचा अध्यक्ष म्हणा किंवा बँकेचा अध्यक्ष म्हणा, हे काय कायमस्वरूपी आपल्यावर काय शिक्का राहिलेला नाही. पण तिथं जर चांगलं कार्य केलं, चांगलं काम केलं तर आयुष्यभर आपलं नाव निघेल. अशा दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करावं. आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, ह्या उद्देशाने आपण सर्वांनी काम करावं. मी पुन्हा एकदा सुरेशराव आपलं मनापासून आभार व्यक्त करून, तुमच्या सर्व टीम, आज तुमचे अध्यक्ष आले नाहीत, परंतु आपण त्याच्यानंतरची जबाबदारी आपल्याकडे आहे, तर ती जबाबदारीतनं ही काय जी काय मुलांसाठी केलं ती दरवर्षी आपण राबवा. संघ जी काय मदत असेल ती संघ तुमच्या पाठीशी ठामपणे राहील, एवढंच बोलतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीने आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि मुलांनी पण आज जवळजवळ मी 200 मुलं आता इथं आलेली दिसत आहेत, आणखी मुलं येतील, तर त्यांनी लाभ आपण व्यवस्थितरित्या घ्यावं. कुणीही गडबड करू नका, घाई करू नका. वेळ झाला तरी नाश्ता खाली ठेवला होता, आहे अजून, डबल केला तरी चालेल, परंतु आपला जसं नंबर येईल त्याप्रमाणे आपण करून घ्या. प्रत्येकाचा इंटरव्ह्यू इथं घेतलं जाईल, एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. तुमचं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नवघडे साहेब. आजचा कार्यक्रम संपलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी जे पदाधिकारी आणि आजी माझी जे कोणी शाखेचे अधिकारी असतील ते प्रास्ताविक करताना आपल्याला बरीचशी माहिती दिलेली आहे. याच्याविषयी वेगळं काय तर मी हे म्हणत नाही आहे, पण एवढंच सांगेल की आमच्या या ज्या परिषदेची जी स्थापना झाली त्याची मेन 2 उद्देश होते. एक म्हणजे 2015ला याची स्थापना झाली आणि त्याच दरम्यान आपल्या या वसतिगृहाचं एक कामकाजाला सुरुवात वगैरे होत होती. आमचा एक उद्देश होता की आपणही माजी विद्यार्थ्यांनी काहीतरी आपला खालीचा वाटा म्हणून आपण मदत करावी, हा एक उद्देश होता. तसंच दुसरा उद्देश असा की बरीचशी जे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत ते बरेच लोक गरीब असतात, त्यांना काही शिक्षणामध्ये काही अडचणी येतात, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, तर त्यांनाही मदत करावी ह्या उद्देशाने आम्ही ह्याची स्थापना केली. तर त्याप्रमाणे आता साहेबांनी पण आम्हाला हे दिलेलं आहे की तुम्हाला काही हे लागलं तर संघ तुम्हाला मदत करेल. त्याच्याबद्दल मी संघाला धन्यवाद देतो. तिथे आलेले सर्व उमेदवार त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्याचे आभार मानून तिथे मी माझे 2 शब्द म्हणतो. जे तरुण आहेत, युवक युवती आहेत, त्यांनी उठायचं नाही. सर्वप्रथम जे या ठिकाणी कंपन्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांना स्थानाबद्दल संजय गुंजळे आणि टीम करेल, त्यांना त्या नेमून दिलेल्या जागा आहेत त्या ठिकाणी. तसंच या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी डॉक्टर सागर सानप आणि कंपनी त्यांचे जे टीम आहे ते तुम्हाला प्रत्येकाला टोकन दिलेले आहेत बघा. त्यानुसार जे पहिला आलाय त्याला 1-2 झाले 2 वर्ष 3 वर्षाचे नंतर सेवा करता ती विचारांची संघटना पुढे चालवला निर्माण झाली. आमचे बेंडल साहेब होते, मामी बोर्ड होत्या, त्याच्यानंतर ह्यांचे जे सहकारी होते ना, त्याच्यानंतरची पिढी आहे ना, ती काम आहे ना, ही नेतृत्व गेल्याच्या नंतर ते काम आहे ना थोडंसं हे झालं म्हणजे स्टॉप झाला. म्हणजे जेवढे होते तेवढेच तिथे राहिले, चालवत राहिले. त्याच्यामुळे आता कसं युवक मंडळाच्या माध्यमातून काय विचारांची वारसदार ज्यांना आवड आहे अशी लोक आली आणि ती लोक आता पुढची 25-30 वर्ष 50 वर्ष बघायला नको. कारण आपल्या ग्वागरमध्ये आपण तेच हे केलं. कुठे गेले आमचे चांदारे साहेब, वडील साहेबांनी तो विचार मात्र स्वीकारला. काय बोलले की आमच्या घरातली पोरं समाजात येणार नाही, तर समाजात कोण येणार आहेत की ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना समाजाची कळक आहे असे येणार. मग अशा मुलांना मोटिव्ह करूया. आणि मग आमच्या युवक मंडळाला खूप ते प्रोत्साहन करतात.